नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। धनगराची मेंढर गा, धनगराची मेंढर, मातीवानी कालकुनी दुधावानी पांढर। मेंढीचे खत शेतीसाठी खूप चांगले खत असते। यात पोषक घटक असतात आणि सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण इतर पशुधन खतांपेक्षा जास्त असते। मेंढीचे खत वापरण्याने शेतीला खूप फायदा होतो। या खतातील पोषक तत्वे बागेला, शेतीला पोषण देतात। यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅशियम असे दोन्ही घटकांचे प्रमाण आहे। महाराष्ट्रात धनगर समाज सर्वदूर पसरलेला आहे। शेतात मेंढ्या बसवणे व शेळ्या विकणे हा त्यांचा व्यवसाय होय। शेतात शेळ्या बसवणे म्हणजे शेती रंगवणे असाही अर्थ होतो। मेंढ्यांचे खत शेतात लवकर कुजते। सगळ्या पशुपालकांचा शेतातले उत्पन्न वाढवण्यात महत्त्वाचा वाटा आहे। शेतीसाठी लागणाऱ्या रासायनिक खतांचा किती विकले गेले, त्यासाठी किती अनुदान दिले, किती उत्पन्न वाढले, शेतकऱ्याला त्याचा किती फायदा झाला याचा गाजावाजा होतो। पण भटके पशुपालक करत असलेल्या कामांचा किती फायदा होतो शेतकऱ्याला यावर कोणतेही सरकार बोलत नाही। लेंडी खत किंवा शेणखत यावर सरकारचे कोणतेही अनुदान नाही किंवा सवलत नाही। अशी ही मेंढरी निघाली उरणमधील उरलेल्या शेतीसाठी खत देण्यासाठी। तसे पाहता उरणची शेती मोठमोठ्या प्रकल्पांसाठी गेली आहे, पण थोडी बहुत जी उरली आहे त्या शेतात या मेंढी खताचा उपयोग व्हावा म्हणून ही मेंढरी निघाली उरण पूर्व विभागातील शेतीत बसवण्यासाठी। पण ही मेंढरी कुठून आलीत माहीत आहेत का? ही आलीत खंडोबाच्या जेजुरीहून। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, उरण।